नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 25 डिसेंबर. 25 डिसेंबरचा आपण स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे चालू घडामोडी हा घटक हा उपक्रम आपण पाहत आहोत. मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे, आपण सुरू करूया. कालचा प्रश्न होता 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी कोणत्या शहराची शिफारस झाली आहे? त्याचं उत्तर होतं अहमदाबाद शहर, असं त्याचं उत्तर होतं. आजचा पहिला प्रश्न, आशियातील पहिले रेडिओ स्टेशन म्हणून कोणती संस्था ओळखली जाते? तर पाहायला गेलं रेडिओ सिलोन ही पहिली संस्था ओळखली जाते. श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच 100 वर्ष पूर्ण. सध्याचे नाव श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, पूर्वीचे नाव रेडिओ सिलोन. स्थापना 16 डिसेंबर 1925. प्रारंभिक नाव कोलंबो रेडिओ. वैशिष्ट्य, आशियातील पहिले रेडिओ स्टेशन. संस्थापक एडवर्ड हार्पर हे होते आणि या संस्थेला जर पाहायला गेलं आशियातील पहिले रेडिओ स्टेशन याला 100 वर्ष पूर्ण झालेत. उत्तर आहे रेडिओ सिलोन. पुढे दुसरा प्रश्न, सामाजिक बहिष्काराला गुन्हा घोषित करणारा कायदा कोणत्या राज्यात मंजूर झाला आहे? आपण जर पाहायला गेलं तर तो कर्नाटक राज्यात मंजूर झालेला आहे. कुठं? कर्नाटक राज्यात. कर्नाटक विधानसभा सभेत डिसेंबर 2025 मध्ये कर्नाटक सामाजिक बहिष्कार प्रतिबंध निषेध व निवारण विधेयक 25 मंजूर करण्यात आले. कायद्याची ठळक वैशिष्ट्ये, सामाजिक बहिष्कार हा गुन्हा घोषित करण्यात आला आहे. समाजातून एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला बहिष्कृत करणे हा दखलपात्र अपराध आहे. पीडित व्यक्तीला कायदेशीर संरक्षण देण्याची तरतूद आहे. पोलीस स्वतःहून सो मोटो गुन्हा दाखल करू शकतात. आणखी पाहायला गेलं तर शिक्षेची तरतूद दोषी आढळल्यास कमाल 3 वर्षाचा कारावास आणि कमाल 1 लाख रुपये दंड असेल. मग कर्नाटकची राजधानी बंगळुरू. राज्यपाल थावरचंद गहलोत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या. विधानसभा जागा 224 आणि विधान परिषद जागा 75. ठीक आहे, आपण तिसरा प्रश्न पाहतोय. क्वाड देशाचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव कोणत्या देशात झाला? खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय की कोणत्या देशात झालेला आहे, असा तिसरा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, लक्षात असू दे, तर तो अमेरिकेत झालेला आहे. ठीक आहे, अमेरिकेत झालेला आहे. कोणत्या देशात? मित्रांनो, अमेरिकेत झालेला आहे. क्वाड देशाचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव. संपूर्ण माहिती, सराव कालावधी 8 ते 12 डिसेंबर. ठिकाण अमेरिका. सहभागी देश भारत, अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया. नैसर्गिक आपत्तीमध्ये जलद व प्रभावी मानवी मदत पोहोचवणे. महत्व, क्वाडचा पहिला प्रत्यक्ष मैदानी लॉजिस्टिक सराव. क्वाडचे पूर्ण आहे ना, क्वाड रिलेटरल सिक्युरिटी डायलॉग असं त्याचं पूर्ण नाव आहे. स्थापना 2004 स्वरूप 4 लोकशाही देशांचा अनौपचारिक गट. लक्षात ठेवा, स्वरूप काय? 4 लोकशाही देशांचा अनौपचारिक गट आहे. क्वाड देशाचा पहिला संयुक्त लॉजिस्टिक सराव अमेरिकेत झाला. पुढे चौथा प्रश्न, ड्रोग पॅराशूट प्रणाली कोणत्या मोहिमेसाठी वापरली जाणार आहे? ऑब्विसली गगनयान मोहिमेसाठी ती वापरली जाणार आहे. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे. ठीक आहे, दिनांक 19 डिसेंबर 2025. ठिकाण चंदीगड. संयुक्तरित्या इस्रो आणि DRDO. वापर गगनयान, भारताची पहिली मानव अंतराळ मोहीम आहे. उद्देश अंतराळवीरांची सुरक्षित पृथ्वीवर परतफेड. महत्व, उतरताना ड्रॉप पॅराशूट सर्वात आधी उघडतात, सर्वात कठीण आणि महत्वाचे काम करतात. ठीक आहे, ड्रोग पॅराशूट प्रणाली कोणत्या मोहिमेसाठी वापरली जाणार आहे? तर गगनयान मोहिमेसाठी वापरली जाणार आहे. पाचवा प्रश्न मित्र हो, कुनार नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? आपल्याला असा प्रश्न विचारलाय तर ती काबूल नदीची उपनदी आहे. आता चर्चेतील मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता कुनार नदी का चर्चेत आली तर पाहायला गेलं, तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण उभारण्याची घोषणा केली, त्यासाठी हा चर्चेत आला. वाहण्याचा प्रदेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेदरम्यान. उगम पाकिस्तानच्या खैबर पख्तूनच्या प्रांतात. वाहण्याची दिशा पाकिस्तान ते अफगाणिस्तान. नदी प्रणाली, कुनार नदी हा काबूल नदीची उपनदी. भारताची भूमिका, भारताने अफगाणिस्तानच्या या प्रकल्पाला समर्थन सुद्धा दिलेलं आहे. ठीक आहे, कुनार नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? काबूलची आहे. पुढे 6वा प्रश्न मित्र हो, आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय प्रयोगशाळा स्पेस लॅब ही कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? आपण जर पाहायला गेलं
भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र या संस्थेचा उपक्रम आहे. ऑप्शन नंबर 2. स्पेस लॅब अंतराळ संशोधन आणि प्रशिक्षणासाठी वापरली जाणारी प्रयोगशाळा. संबंधित संस्था भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र. उद्देश विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना अंतराळ विज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि अंतराळ संशोधनाला चालना देणे. मित्रांनो, खूप पॉईंट महत्वाचे. स्पेस लॅब. ठीक आहे, ओके. 7वा प्रश्न. ड्रोग पॅराशूट चाचणी कोणत्या मोहिमेसाठी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे गगनयानसाठी ती करण्यात आलेली आहे. ओके, गगनयानसाठी. नेक्स्ट 8वा प्रश्न. संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या 21व्या आशियाई कपचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? तर लक्षात असू दे, पाकिस्तान देशाने ते जिंकलेलं आहे. 21वा आशियाई कप. ठीक आहे. आयोजक देश UAE, विजेता देश पाकिस्तान. स्पर्धेचे महत्व आशियातील देशामधील प्रतिष्ठित क्रिकेट स्पर्धा आहे ही लक्षात ठेवा. 21व्या आशिया कपचे विजेतेपद कोण जिंकले? पाकिस्तानने जिंकलेलं आहे. 9वा प्रश्न. VBG रामजी विधेयकानुसार ग्रामीण रोजगाराचे हमीचे दिवस किती करण्यात आलेले आहे? बघा, लक्षात ठेवा, VBG राम विधेयकाला राष्ट्रपतीने मंजुरी दिलेली आहे. सगळ्यात पॉईंट नंबर 1. याचं पूर्ण नाव काय ते पण लक्षात ठेवा. आपण उत्तर तर पाहूयाच. तर विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन बिल 2025. मित्र हो, लोकसभेत मंजुरी 18 डिसेंबर 2025, राज्यसभा मंजुरी 19 डिसेंबर 2025, राष्ट्रपती मंजुरी 21 डिसेंबर 25. लक्षात असू दे आपल्याला. आणि पाहायला गेलं आणखी एक पॉईंट, मनरेगाची जागा घेईल आणि रोजगार 100 ते 125 दिवस दिला जाईल असं म्हटलं जातं. आणि विधेयक मांडले शिवराज सिंह चव्हाण यांनी. आणि बघा, VBG रामजी विधेयकानुसार रोजगार हमीचे दिवस किती असतील मित्रांनो? लक्षात असू दे, 125 दिवस असतील असं सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आपण पाहतोय 10वा प्रश्न. काशीबाजी का कारिवा अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या देशात आहे जो 15 वर्षांनंतर पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे किंवा येत आहे? तर तो जपानमध्ये आहे. आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. काशीबाजी का है ना, कारिवा अणुऊर्जा प्रकल्प हा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प मानला जातो. हा अणुऊर्जा प्रकल्प जपानमध्ये देशात स्थित आहे. फुकुशिमा अणुघटनेनंतर 2011च्या सुरक्षेच्या कारणामुळे हा प्रकल्प बंद ठेवण्यात आला होता. सुमारे 15 वर्षांनंतर 2025 मध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याची जपान सरकारने हाती घेतली आहे. वाढती वीज मागणी, अणुऊर्जा, ऊर्जा सुरक्षेचा प्रश्न, कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ठीक आहे. आणि हा कुठे आहे? निगाता प्रांत जपानमध्ये आहे. ठीक आहे. जपानची राजधानी टोकियो, पंतप्रधान शिगेरू इशिबा, अधिकृत भाषा जपानी, चलन काय आहे? येन. पुढे 11वा प्रश्न मित्रांनो. प्रशासकीय सुधारणा है ना, प्रशासकीय सुधारणा आणि लोक तक्रार विभागाने सुशासन सप्ताह 2025 कोणत्या कालावधीत साजरा केला आहे? तर तो 19 ते 25 डिसेंबर रोजी साजरा केला आहे. 19 ते 25 लक्षात ठेवा. 12वा प्रश्न. भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया कोण होत्या ज्यांचे डिसेंबर 25 मध्ये निधन झालेलं आहे? तर उत्तर आहे मेहर कॅस्टेलिनो यांचे निधन झालेलं आहे. 13वा प्रश्न. रिस्पॉन है ना, बास्केट 25 ही योजना कोणत्या संस्थेने सुरू केली आहे? तर ती इस्रोने सुरू केलेली आहे. कोणी सुरू केली मित्र हो? इस्रोने सुरू केलेली आहे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन. GI टॅग मिळालेला इंडी लिंबू प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात पिकवला जातो? ऑब्विसली तो कर्नाटकमध्ये विजयपुरा या जिल्ह्यात पिकवला जातो. माहित असणं आवश्यक आहे. 15वा. नासाच्या 2025 इंटरनॅशनल स्पेस ॲप्स चॅलेंजमध्ये मोस्ट इन्स्पिरेशनल अवॉर्ड कोणत्या भारतीय टीमने जिंकला आहे? तर ऑब्विसली फोटोनिक्स ओडीसी यांनी जिंकलेला आहे. ठीक आहे. पुढं 16वा प्रश्न. केंद्र सरकारने माजी अग्निवीरांसाठी BSF कॉन्स्टेबल भरतीत किती टक्के कोटा सुनिश्चित केला आहे? ऑब्विसली 50% हा कोटा निश्चित केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन 17वा. भारतातील पहिले जेन झी पोस्ट ऑफिस कोठे सुरू करण्यात आलेले आहे?
खूप पॉइंट महत्वाचा आहे, कुठे सुरू करण्यात आले आहेत? तर एम्स विजयपूर जम्मू अँड काश्मीर मध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. 18वा प्रश्न, आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? असा आपल्याला प्रश्न विचारलाय. दरवर्षी कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 20 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. 19वा प्रश्न, माय सिटी मोहिमेअंतर्गत सिटी ब्युटिफिकेशन ड्राईव्ह कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? तर ती मेघालयमध्ये सुरू झालेली आहे. आणि आजचा 20वा प्रश्न, इस्रोने ड्रोन पॅराशूटची चाचणी कोणत्या मोहिमेसाठी केली? तर ती गगनयानसाठी केलेली आहे. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न, भारताचे पहिले वनविद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन होणार आहे? ऑप्शन आहे हे उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश. आपल्याला उत्तर सांगायचं की उत्तर काय असणार आहे. बघा 4 ऑप्शन आहेत, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश. ठीक आहे, ओके. आणि मित्रांनो, आपण सर्वचे सर्व पॉईंट आपण कव्हर करण्याचं काम केलेलं आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद, थँक्यू.